थांब रे.
हॅलो हॅलो. धन्यवाद मयूर मेकर, टेक्निशियन इलेक्ट्रिशियन वन अँड ऑनली. तर थोड्या तांत्रिक अडचणीमुळे पुन्हा तुम्ही ऐकाल मायबोली मराठीतून मॅरिस्टीकर. फैयाजचा प्रतिम फलंदाज आहे. 2 धावा घोषित क्षेत्रामध्ये. काय पहिलं षटक खेळलं होतं फैयाजनी. आता खऱ्या अर्थाने रणवीरची ओळख नवीन भोपलेनकर आता गोलंदाजीसाठी आलेत. तर एक चांगला संघ बांधणी केली त्यांनी. नवीद रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. पहिलाच अटेम्प्ट केला होता. हलक्या हाताने खेळलाय. एक धाव खेळून मला वाटतं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम गौरव बोरकर करतायत फैयाजसाठी. कारण फैयाज 19 धावसंख्येवर खेळतोय. संघाची धावसंख्या 27. दुसरं षटक सुरू आहे. नवीद यांचं पहिल्या चेंडूवर चौकार आला होता गौरवच्या बॅटमधून. 27 धावा शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. असुरे गोलंदाजी लेग बिफोर नाही आहे, त्यामुळे इथे विकेटच्या समोर पकडलं होतं लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. षटकाची सांगता 28. मुदस्सीर अँड फ्रॉम रनवली. चॅलेंजर रनवलीसाठी 28. 2 षटकानंतर 1 विकेटच्या मोबदल्यात. स्ट्राईकला आहे फैयाज. मुदस्सीर हा काय फटका खेळलाय. बाप रे बाप, जबरदस्त स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. धावसंख्या होते 34. फैयाज काय उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, काय ताकदी स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार 6 धावा. हा चांगला फटका आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी.
आणखी एक मोठा फटका, पण यावेळेस मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. जैनी तो झेल टिपलाय आणि फैयाजच्या पारीचा होतोय इथे अंत. रिप्लेमध्ये आपण पाहतोय लो फुलटाच होता, स्ट्रोक चांगला होता, पण बॅटला प्रॉपर कनेक्ट झाला नाही हा चेंडू. 40 या धावसंख्येवर दुसरा झटका मिळतोय. तो कियान शिलेबन श्रीवर्धन संघाला, अर्थात टीम ओनर हे आकाश जैन. नवीन फलंदाज हिदायत मॅन फ्रॉम जसवेली, MNCC जसवेली हा त्याचा मुख्य संघ. मुदस्सीरला मिळते यश. फैयासारखा एक चांगला फलंदाज त्यांनी बाद केलाय. हा मोठा फटका आहे, ताकदी फटका. पहिल्या चेंडूवर फिरकावलाय चेंडू सीमारेच्या पार. षटकार हिदायतच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार. मला आठवते जसवेलीमध्ये लगातार 3 षटकार ठोकले होते. हिदायतनी 18 धावा पाहिजे होत्या त्या मॅचमध्ये. काय फलंदाजी केली होती हिदायतनी. धावा संख्या होते 46. तिसरं षटक आहे. हा चांगला फटका आहे, खोदून काढण्याचा प्रयत्न. गणेश आहे क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक. एकच धाव इथे मिळते. धावसंख्या 47. तिसरं षटक आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, खोलवर टाकलेला चेंडू. बॅकवर्ड पॉईंटला एक धाव मिळते. षटक संपते. एका षटकानंतर, या 3 षटकानंतर धावसंख्या आहे 48. गणेश चावकर शेवटचं षटक घेऊन चॅलेंजर रणविली साडी. नो बॉल आहे आणि हा षटकार गेला असता, पण नो बॉल आहे. फ्री हिट पुढचा चेंडू. टोटल रन किती सर? टोटल 2 धावा, 1 धावून.
गणेश गणेश नो बॉल पुन्हा एकदा खराब गोलंदाजी आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव. बॅट कट एक धाव. फ्रीट लगातारची 2 नो बॉल अर्थात साईड लाईन काय प्रकारचा नो आहे. यस फ्रंट फूटचा नो आहे. लाईनच्या पुढे जातोय. खराब गोलंदाजी. धावसंख्या 52 होती. गणेश जावकर संधी मिळते का चांगल्या प्लॅटफॉर्मला आणि मात्र चुका घडत आहेत. कुठे आविष्कार येळवे कुठे असतील तर कृपया आपण माईक पाशी संपर्क साधा. फ्रेडचा चेंडू हा फटका फसलाय. चेंडू फ्रीट आहे. चांगलं क्षेत्ररक्षण नाही आहे का मुदस्सीरकडून 2 धावा इथे केल्या जातील. अर्थात एक चेंडू झालाय गणेशांचा आणि 6 धावा गेल्यात पहिल्या चेंडूवर. नो बॉल त्याच्याकडून हाताळले गेले. थोडासा दबाव दिसतोय. त्याचे एक्सप्रेशन लक्षात येत आहेत. चांगली गोलंदाजी. क्षेत्ररक्षक आहे तिथे. सुरेख झेल. वा अप्रतिम क्षेत्ररक्षण इथं जयचं. चोपन्न धावा गणेश जावकरला मिळते यश. गौरव बोरकरचा विकेट घेतला त्यांनी. फटका बसलाय सिद्धेशचा. एक धाव मिळेल इथे. एकेरी धाव आणि धावत संख्या 55. गणेश चांगली गोलंदाजी इथे. पहिले 2 नो बॉल टाकल्यानंतर बॅटची कडा घेतले. एक धाव विधायतला मिळेल. 2 नो टाकून सुद्धा गोलंदाजी पाहाल आपण गणेश जावकर यांची तर खूप चांगली गोलंदाजी. 9+2 धावा. पहिल्या एक चेंडूसाठी त्यांनी 6 धावा टाकल्या होत्या. नंतर गौरवला त्यांनी दुसऱ्या चेंडूवर बाद केलं. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर एक धाव दिली. 2 चेंडू शिल्लक आहेत. सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतील. सिद्धार्थ नेवरेकर. हा फटका चांगला आहे. 6 धावा देऊन जा. लॉंग ऑन रिझनला येतो हा षटकार. चांगला फटका इथे पाहायला मिळाला सिद्धूचा.
डेट बॉल. शेवटचा चेंडू आहे. धावत संख्या झाली 62-62. चांगली गोलंदाजी. एक धाव इथं पूर्ण केली. हा खराब क्षेत्ररक्षण मुदस्सीरचा 2 धावा इथं कंप्लीट होतील. धावसंख्या होती 64. 65 धावांचं लक्ष आहे. चला चॅलेंजर रणवेली आपण इथे यायचं आहे. बॅटिंग. हॅलो. बॅटिंग लाईनअप इथूनच जाईल. प्लेअर झोन इथे आहे. सर चॅलेंजर रणवेली प्लीज वेळ घेता तुम्ही. प्लीज इकडे या आणि इथून बॅटिंग लाईनअपसाठी जायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. कियांश फायटर्स. हॅलो. सोहेल आणि नवीद आपल्याला पाहायला मिळेल. प्रारंभिक जोडी चॅलेंजर रणवेलसाठी 65 धावांचे चॅलेंज. आता चॅलेंजर रणवेली कंप्लीट करते का हे पाहणं खूप निर्णायक राहील. 4 मर्यादित षटकांमध्ये.
ओमकार दातार आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक घेऊन कियांश फायटर साडी स्ट्राईकला असेल द ग्रेट लेजेंडरी प्लेअर रणवली नवीद. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर डायरेक्ट हिट. हा दोघांनी संधी घेतली. ओमकारनी पण फेक केली, गौरवनी पण डायरेक्ट हिट केली. यष्टीच्या बाहेर. यस वाईड बॉल. खातं उघडलं जाते इथे चॅलेंजर रणवली संघाचं. यष्टीच्या पुन्हा एकदा बाहेर. ओमकार आपल्याला पाहायला मिळते. अर्थात एक चांगलं टीम कॉम्बिनेशन सुद्धा इथं आहे कियांश फायटरचं. अर्थात ओमकार पार्थ एकाच संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खास आहेत दोघे खास. आडव्या पट्ट्यात केलाय जबरदस्त क्षेत्ररक्षण आकाश जैन यांचा. हा फटका चांगला आहे नवीद पोपलनकरचा. क्षेत्ररक्षक मात्र आहे तिथे जबरदस्त क्षेत्ररक्षण सिद्धार्थचं. चांगलं क्षेत्ररक्षण. चला लाईनमेंटचा निर्णय काय येते. अडवले 2 धाबा. चार धावा. चांगला फटका आहे नवीदचा. पॉवर प्लेचा चांगला स्ट्रोक चौकार. डाऊन द ग्राउंड सेफेस्ट झोन. बॅटिंगसाठी तुम्ही पाहाल तर एक तर विकेटच्या समोर किंवा विकेटच्या मागं जिथे क्षेत्ररक्षक नसतात हा चांगला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळाला नवीद पोपलनकर यांचा. वन बाउंड चेंडू चौकार पाहायला मिळाला. ओमकार यष्टीच्या पुन्हा एकदा बाहेर. वाईड बॉल. खराब गोलंदाजी ओमकार दातारची. धावसंख्या 9. हा फटका चांगला आहे. इतका चांगला की 6 धावा देऊन जाईल. चेंडू सीमारेषा पार. षटकार. दमदार षटकार पाहायला मिळाला नवीद पोपलनकरचा. कारण हा खेळाडूच असा आहे की जर तो मैदानात उभा राहिला ना तर धावा अशा येतात सहज. यांच्याकडे 100 रुपयाचे कॅश प्राइज नवीदला येते. थोडस बंबल. इथे धावाची संधी होती. अमृत बोरकर यांचं लेसी क्रिकेट पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाची ते सांगता. नासर यांच्याकडून नवीदला त्या षटकारावर 100 रुपयाचे कॅश प्राइज. 15 धावा इथे पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाची सांगता झाल्यानंतर 64 धावांचं लक्ष. अठरा चेंडू 50 धावा. 65 धावांचं लक्ष आहे. 15 धावा पहिल्या षटकात पाहायला मिळत आहेत. 18-50 आता पाहिजे आहे चॅलेंजर रणवेली संघाला. कियांश फायटर्स 11. सुहेल आता स्ट्राईकला होते. हा सर्कलच्या बाहेर 6 खेळाडू असतील आणि सर्कलच्या आत 5.
3 क्षेत्ररक्षक आणि बॉलर आणि विकेट किपर असा स्पर्धेचा नियम. चांगली गोलंदाजी इथे सिद्धार्थजी बॅटकटच्या स्वरूपात 1 धाव येते. डिक्लेअर झोनमध्ये धावसंख्या होते 16. 17-49. फुलटा चेंडू, नो बॉलचा इशारा आला स्क्वेअर लेगच्या पंचांकडून. नो +1 एकूण 2. हॅलो 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 हॅलो. हा चांगला फटका आहे पण घोषित क्षेत्रामध्ये 2 धावा मिळतील. सोहेलला चांगला फटका होता. 2 धावांनी धावसंख्या होती 20. चॅलेंजर रणवीर संघाला 65 धावांचं लक्ष. 4 षटकांमध्ये 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात बोर्डवर. हा नो बॉल त्यानंतर फ्री हिटवर हाही 2 धावा आल्या. हा फटका क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा खराब क्षेत्ररक्षण. सर्कलमध्ये पण अमृत बोरकरने खराब क्षेत्ररक्षण केलं होतं. आता बाउंड्री लाईनला चेंडू अडवायचा होता. पहिले तर झेल नाही घेता आला. हा फटका उंच आहे. क्षेत्ररक्षक आता चेंडूच्या खाली आणि हा झेल सुटला आकाश जैन यांच्याकडून. खराब क्षेत्ररक्षण कियांश फायटरचं पाहायला मिळतंय. झेल कुणी टिपायचा हा प्रश्न आहे. अमृत मात्र चेंडूच्या इकडे येतच नाही भीतीने, कारण खराब क्षेत्ररक्षण त्याचं झालंय. त्यामुळे या तर कॅचवर तो आलाच नाही. जाऊ दे आकाश घे. आकाशने पण सोडलाय. हा ओमकार बोलते अरे अमृत हाल. सिद्धार्थ हा फटका चांगला. इथे क्षेत्ररक्षक मात्र आहे. संदेश आणि सुरेख झेल आहे. फलंदाज बाद कॅच संदेशांचा मानफ्रॉम जसवली. चांगला झेल टिपलाय. सुहेल इथं बाद होते. चॅलेंजर रणवली संघाला इथे एक झटका मिळते सिद्धाच्या गोलंदाजीवर. दुसरं षटक सुरू आहे. 26 धावा आपल्याला पाहायला मिळतात ऑन बोर्ड. नवीन फलंदाज मैदानात दाखल होते. सिद्धेश नक्कीच या मैदानात आपल्याला येत्या पावसाळ्यात नक्कीच रबर बॉल स्पर्धा सुद्धा आम्ही घेऊन येते याच मैदानात.
हा सुरेख गोलंदाजी सिद्धूजी. निर्धाव चेंडू 2 षटकानंतर 26 धावा 65 धावांचं लक्ष आहे. धावा आल्या नाही या षटकात. एक नो बॉल टाकला जरूर होता सिद्धूनी, पण त्यानंतर त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं, कमबॅक केलं, पुनरागमन केलं. आता धावा पाहिजे आहेत. 12 चेंडू 39 धावा. ऑन बोर्ड आपण पाहतोय यूट्यूबच्या द्वारे जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह. अर्थात ऑफिशियल स्कोरर युवराज तोडणकर, राणे सरकार. बारा 39. आपण वळूया पुन्हा एकदा ग्राउंडकडे. गौरव बोडकर येतात तिसरं षटक घेऊन कियांश फायटर्स कडून. नवीन पोपलनकर आहेत, तोपर्यंत सगळं शक्य आहे. पहिला मोठा हिट, बिग हिट फ्रॉम नवीन पोपलनकर, ब्रँडेड षटकार. चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी 11 चेंडू 33 धावा. कॅल्क्युलेशन चालू आहे. 5 षटकार 11 चेंडू ठोकायचे आहेत. नवीदच्या डोक्यात येच असेल, कारण नवीद जबरदस्त फलंदाजी करतो. कधी या खेळाडूवर तुम्ही डाव लावा, नक्की तुम्हाला सक्सेस करून देईल. गौरव. धावसंख्या होते 32. चॅलेंजर रणवेलीची. आणखीन एक चांगला फटका, क्लास होता या फटक्यात. 2 धावा येतील इथे नवीदला. म्हणून मी नेहमी या खेळाडूबद्दल एवढंच म्हणतो, क्लास इज परमनंट, फॉर्म इज टेम्पररी. हा क्लास आहे नवीद पोपलन करता, हा परमनंट आहे, कारण त्याच्याकडे क्लास आहे. एक दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. खूप सारं क्रिकेट, तब्बल 2 दशकं क्रिकेटसाठी दिलेत नवीद यांनी. गौरव बोरकरच्या विरोधात हल्ला चढवलाय. पुन्हा एकदा गौरव नवीदसाठी. बॅटची कडा यावेळेस घेतली आणि पॅडवर चेंडू आदळला. यष्टरक्षक फैयाज येते चेंडूवर. इथे मात्र निर्धाव चेंडू. पुन्हा कियांश फायटर्स मॅचमध्ये पुनरागमन करताना एक चेंडू निर्धाव आला का कियांश फायटर्स संघ आपल्याला सामन्याकडे दिसतोय. आणि एक मोठा फटका आला का चॅलेंजर रणवेलीची ताकद मजबूत होते, सामन्यावरची पकड. हा चांगला फटका आहे. हा स्लोवर वन लेग कटर होता. क्षेत्ररक्षक आहे बाउंड्री लाईनला अमृत बोरकर. चांगले क्षेत्ररक्षक, चांगली फेक फेक फेक. हॅलो हॅलो. गौरव सिद्धेशसाठी. सिद्धेशने एक चेंडू खेळला आहे, धाव मात्र केलेली नाहीये. 35 धावा. हा चांगला फटका, एकच धाव मिळेल. चांगला यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. खोदून काढण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ रिझनला ओमकार आहे तिथे क्षेत्ररक्षण. 1 धाव. धावसंख्या होती 36. परीक्षित चे चांगले हेलपाटे होत आहेत मैदानात. ऑन साईडवरून ऑफ साईडला कारण डावखुरा आणि सरळ हाताचे 2 फलंदाज आपल्याला मैदानात आहेत. एक डावखुरा एक सरळ हाताचा. स्ट्राईकला आता नवीदने झुंजारू खेळ केले. 11 चेंडूत 22 धावा. हा फटका बसला इथे. 1 धाव इथे घेतल्या. ते धाव संख्या होते 37. षटक संपते 3 षटकानंतर. चॅलेंजर रणवेलीसाठी आता 6 चेंडू 28 धावा.
नो बॉल. थ्रो बॉलिंग अलाउड नाही स्पर्धेकरता. पुढचा चेंडू फ्रेट असेल. एक धाव गेली इथे. आता 6 चेंडू 27. आकाश जैन आता गोलंदाजीसाठी पाहायला मिळतील. 6 चेंडू मध्ये 27 धावा. आकाश आकाश जैन गोलंदाजी करतायत. नवीन पोपलनकर संधी आहे समोर. 6 चेंडू 27 धाबा. आकाश नो बॉल आया. इथे किती धाबा घेत आहेत नवीद. इथे 2 धावाही पूर्ण झाल्यात. म्हणजे 3 धावा आल्यात आणि पहिला नो बॉल फैयाजनी टाकलेला. म्हणजे कुठलाही चेंडू न जाता 4 धावा आल्यात चॅलेंजर रणवेली साठी. आता 6 चेंडू 24 धावा. हॅलो 6 चेंडू 24 धावा 4 षटकार. फ्री कंटिन्यू. पुन्हा गोलंदाजीसाठी आकाश. 6-24 असं समीकरण आहे आता.
नासर चळगावकर यांच्याकडून नववीत यांना हा मॅच जर जिंकवला तर 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. नववीत पोपलनकर ऑन स्ट्राईक. आकाश जैन हा बॅटची कडा घेतली. घोषित क्षेत्रामध्ये एक धाव. नववीतला नॉन स्ट्राईकला यावं लागेल. स्ट्राईक जाईल सिद्धेशकडे. जबरदस्त गोलंदाजी आकाशची. चांगली गोलंदाजी आकाशची पाहायला मिळते इथे. तेवीस धावा पाहिजेत 5 चेंडूत. गावचे पाटील आपण गावचे पाटील मित्रमंडळाकडून गावचे पाटील आकाश चांगली गोलंदाजी केली. पहिला नो बॉल टाकल्यानंतर प्रत्युत्तर दिलं त्यांनी. सुरेख गोलंदाजी. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. स्ट्राईक मिळणार नाही नवीदला. सिद्धेशला स्ट्राईकला राहावं लागेल. आता 22 धावा 4 चेंडू मध्ये. जबरदस्त गोलंदाजी आकाश जैन यांची. 4-22. हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक हिदायत चेंडूच्या खालीने आकाश जैन यांना मिळतो पहिला विकेट. जबरदस्त गोलंदाजी. ओमकार दातार खुश आहेत. आकाश मित्रांसाठी चांगली गोलंदाजी. वा अप्रतिम गोलंदाजी. यारकर पाहायला मिळाला. परफेक्ट ऑफ साइडला. धाव मात्र देत नाही आकाश. जबरदस्त गोलंदाजी. स्वतःवर भरोसा दाखवला आणि गोलंदाजी इथे पाहायला मिळते आकाश यांची. नो बॉलचा कॉल आल्याबरोबर आकाशने चेंडू फेकला नाही. थांबला तो. चालाक उद्योगपती. घाटे का सौदा नाही. स्लोवर वन फुलटॉस होता. चांगलं हितरक्षण पाहिजे आजचं. एक पण धाव इथे मिळत नाहीये. धाव घेतली नाही नवीद यांनी. नॉन स्ट्राईकलाच राहिलेत नवीद. एकतर्फी झुंज नवीद यांची पाहायला मिळाली. विकेट इथे. नो बॉल. फ्री हिट.